नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत आपले जे वेडिंगचे फोटो असतात त्यांना कलर करेक्शन कसं करायचं। म्हणजे कधी कधी काय होतं, आपलं जे फोटो असतात विधी वगैरे घेतानाचे ते मंडपात घेत असल्याने वरती जो लाल कापड मारला जातो, त्यामुळे वरनं लाईट बाउन्स होऊन त्यांच्या चेहऱ्यावर पडते आणि पूर्ण फोटो आहे तो लाल कलरचा मिळतो। तर अशा फोटोना कलर ग्रेड कसं करायचं, म्हणजे तो जर लाल तसाच फोटो राहिला तर आपल्या अल्बममध्ये पण पूर्ण अल्बमचा टोनच रेड कलरचा होऊन जातो। तर सिंपली तो रेडनेस कसा घालवायचा फोटोंवरचा तर ते चेक करूया। सगळ्यात आधी काय करायचं आहे मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला बेसिक जे लाईट करेक्शन असं आहे ते आपल्याला कॅमेरा फिल्टरवरून इथे करून घ्यायचं आहे। तर सिंपली करण्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला इथं सिंपली हा असं तुमचा कॅमेरा फिल्टरचा जो इंटरफेरन्स आहे तो ओपन झाल्यानंतर तुम्हाला सिंपल इथे ऑटोवरती क्लिक करायचं आहे। सिंपली इथे जो आपला लाईट आहे तो आपल्याला इथे कवर करून देईल। तर इथे काय होतं आता मित्रांनो, ऑटो केल्यानंतर तुम्हाला सिंपली जो ब्राईटनेस वगैरे जर कमी वाटला तर सिंपली आपल्याला इथून एक्सपोजर वगैरे वाढवू शकतो आपण इथे। तर तो सिंपली वाढवच्या तो सोबत आपल्या इथं हायलाईट जर वाटली तर थोडी आपण कमी करू शकतो। सिंपली इथून कॉन्ट्रास्ट पण तुम्ही कमी करू शकता, म्हणजे थोडासा एक फेडेड लुक होईल। आता सिंपली आपला जर पूर्ण लाईट करेक्शन झालं आहे, आता इथे बघा बिफोर आणि आफ्टर, इथे आपल्याला बिफोर आणि आफ्टर दिसतोय। तर सिंपली शॅडो वगैरे इथे कवर झालेत बघा। तर सिंपली आपल्याला अशा प्रकारचा कलर ग्रेडिंग सिंपली करून घ्यायचं आहे। आणि इथे सिंपली खालचा आपला कलर बॅलन्स आहे, व्हाईट बॅलन्स, तो आपल्याला इथे ऑटोवरती सिलेक्ट करायचा। आता इथे बघा एक सिंपली असा ब्ल्यू टोन मिळाला आहे, तर इथे आपण अशा प्रकारचं सुद्धा आपण इथून जो ब्ल्यू टोन आहे तो काढू शकतो सिंपली। तर इथे मी हा ब्ल्यू टोन आहे तो ओके करतो इथे सुरुवातीला। आता अशा प्रकारचा जो आपला रेडनेस आहे तो सिंपली इथे कमी झाला आहे बघा मित्रांनो। आता हे बघा इथून ऑटोवरती क्लिक केल्यावरती आपला तो पूर्णपणे इथे रेडनेस रिमूव्ह झाला आहे। तर हे बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारचा आपला जो बिफोर आणि आफ्टर तुम्ही बघू शकता। आपला बिफोरवाला फोटो असा होता, थोडासा रेडनेस पूर्ण झाला होता आणि नंतर होता तो असा आपला फोटो आहे तो कवर ह्याच्यामध्ये झालेला आहे। आता बघा ह्यामधला पूर्ण जो रेडनेस आहे तो इथे आपल्याला कवर झालेला दिसून येतो। आता मित्रांनो आणखीन एक मेथड आहे, ती म्हणजे काय, आपल्याला इथे सिंपली इमेजवरती जायचं आहे, त्यानंतर ॲडजस्टमेंटवरती जायचं आहे आणि नंतर मग इथे मॅच कलरचा ऑप्शन आपल्याला इथे मिळून जाईल। आता इथे मॅच कलरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती आपण बघा इथे न्यूट्रलाइज हा ऑप्शन मिळून जातो। आता न्यूट्रलाइज ऑप्शन काय असतो, आपले जे कलर असतात ते सिंपली अपोजिट करतो आणि थोडंसं जास्त जो हायलाईट कलर वाटतो तो थोडासा इथे न्यूट्रल करण्याचा प्रयत्न आहे तो हा न्यूट्रलाइजचा ऑप्शन आहे तो इथे करत होतो। सिंपली इथे न्यूट्रलाइजवरती क्लिक केल्यावर हे बघा इथं आपला पूर्णपणे इमेजची जी टोन आहे ती अपोजिट झाली आहे आणि पूर्ण कलर आहे तो इथे टोन सेट झाला आहे। आता इथे जो फेड आपल्याला दिसतोय तो डायलर आहे तो सिंपली आपल्याला जो हे आहे तो आपल्याला ॲडजस्ट करायचा, आपल्याला कलरची टोन कशी नॉर्मल ठेवायची त्या पद्धतीने। आता सिंपली मी इथे 32 ठेवलेला आहे, तर हा नॉर्मल ओके वाटतं आहे, तरी ते मी ओके केलं आहे। आणि काय करायचं मित्रांनो, सिंपली आता आपल्याला हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता सिंपली कर्ववरती क्लिक करते, म्हणजे इथे कंट्रोल एम केल्यावर आपल्याला जे लाईट आहेत ते आपल्याला इथे कंट्रोल एल सिंपली केल्यावरती आपल्याला इथे जो कर्वचा पॅनल आहे तो इथे ओपन होता। तर सिंपली इथं आपल्याला लायटर RGB वगैरे इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडासा रेडनेस जर वाटत असला तर आणखीन थोडासा आपण अपोजिट वगैरे करू शकतो किंवा वाढवू शकतो आपल्यानुसार। अशा पद्धतीने तुम्ही आपल्या फोटोवरचे जे वेडिंगचे जे फोटो असतात त्यावरती जो आलेला रेडनेस आहे तो अशा पद्धतीने तुम्ही रिमूव्ह करू शकता। आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ इथपर्यंतच होता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा अशा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी।